नमस्कार, अभिजित भारत मधून मी रोशनी लोखंडे आणि आपण बघत आहात ARIPL प्रस्तुत न्यूज वाइब्स। अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले। यामध्ये 243 पैकी 100 मृतदेह सापडले असून नागपूरच्या व्यापारी मनीष कामदार यांची मुलगी, सासरे आणि नातू अपघातात मृत्युमुखी पडल्याची भीती आहे। आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून 5200 विशेष बसेस राहणार आहेत। अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही मिनिटातच कोसळले। या दुर्घटनेत 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला। केवळ विश्वास कुमार रमेश हे एकमेव प्रवासी यामध्ये बचावले। अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जखमींची भेट घेतली आणि रमेश यांच्याशी संवाद साधला। इस्रायलने इराणच्या राजधानीवर हवाई हल्ला केला। या हल्ल्यात अणुप्रकल्प आणि लष्करी ठिकाणे लक्ष्य करण्यात आली। यामध्ये 2 वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला। हा इराणवर झालेल्या गेल्या अनेक वर्षातील सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे। त्यामुळे इस्रायल आणि इराणमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे। करिश्मा कपूर यांचे पूर्व पती आणि उद्योगपती संजय कपूर यांचे इंग्लंडमध्ये पोलो खेळताना निधन झाले। इंग्लंडमध्ये पोलो सामना खेळताना त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यावर ते मैदानाबाहेर गेले, पण काही क्षणातच त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला। नागपूरच्या VCA जामठा स्टेडियमवर विदर्भ प्रो T20 लीग सुरू आहे। आज सायंकाळी 7:45 ऑरेंज टायगर्स आणि पगारिया स्ट्रायकर्स यांच्यात सेमीफायनल सामना होणार आहे आणि विशेष म्हणजे या सामन्यासाठी प्रेक्षकांसाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे। तर आजची न्यूज वाइब्स इथेच संपते। आपण पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह आणि ताज्या बातम्यांसह। तोपर्यंत बघत रहा अभिजित भारत। अभिजीत भारत, पहुंचे हर खबर तक।